मित्रांनो, आपल्या दुर्गवारी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारची घंटाही दाबा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. वाघोटन नदी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते तिथे तीन बाजूंनी समुद्राचं पाणी आणि एका बाजूने जमिनीने वेढलेला घेरिया उर्फ विजयदुर्ग हा किल्ला उभा आहे. गडाचा पहिला दरवाजा हनुमंत दरवाजा आणि त्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हनुमंताचे देऊळ आणि एक तोफ पाहायला मिळते. पुढे गेल्यावर भक्कम जिबीचा दरवाजा पाहायला मिळतो. दरवाजातून आत शिरल्यावर किल्ल्याच्या पडकोटाला असलेल्या तीन तटबंद्या पाहायला मिळतात. समुद्रालगत असलेली पहिली तटबंदी 30 फूट उंचीची आहे. त्यानंतर दुसरी तटबंदी 10 फूट उंचीची आणि मुख्य किल्ल्याची तिसरी तटबंदी 30 फूट उंच आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या तटबंदीच्या मध्ये असलेल्या फरसबंदी मार्गाने पुढे गेल्यावर गोमुखी रचनेचे भव्य यशवंत महाद्वार लागते. तीन दरवाजे, तिहेरी तटबंदी यांच्या सहाय्याने किल्ला अभेद्य केलेला आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर पोलीस चौकी समोर रचून ठेवलेले तोफगोळे पाहायला मिळतात. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने गडफेरी चालू केल्यावर प्रथम आपल्याला खलबत खाण्याची इमारत दिसते. कोल्हापूरचा शिलाहार राजा भोज याने इसवी सन 1193 ते इसवी सन 1206 हा किल्ला बांधला. पुढे यादव, विजयनगर, बहामनी, आदिलशाही या राजवटींकडे हा किल्ला होता. इसवी सन 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव विजयदुर्ग ठेवले. गडाला तिहेरी तटबंदी, गोमुखी दरवाजा इत्यादी बांधून गड मजबूत केला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याकडे हा किल्ला होता. मराठ्यांच्या आरमाराचा तळ या किल्ल्याजवळ होता. इसवी सन 1717 मध्ये मराठ्यांनी इंग्रजांचे ससेक्स जहाज पकडून विजयदुर्ग बंदरात ठेवले. दर्या बुरुजाला असलेल्या पायऱ्यांवरून खाली उतरल्यावर एक चौकोनी विहीर पाहायला मिळते. वाटेत घोड्याच्या पागा, हौद, एक विहीर आणि तुळशी वृंदावन पाहायला मिळते.
सदरेची भव्य इमारत दिसते. बाराव्या शतकापासून अनेक राजवटी पाहिलेला हा किल्ला 17व्या शतकात मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र होता. इसवी सन 1878 मध्ये खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावरून केलेल्या निरीक्षणात हेलियम वायूचा शोध लागला. विजयदुर्गाच्या पश्चिमेला समुद्राखाली बांधलेली संरक्षक भिंत हे एक आश्चर्य आहे. किल्ल्याजवळ मोठी जहाज अर्थात युद्धनौका ह्या आल्यास त्यांचा तळ भिंतीला आपटून त्या नष्ट होत असत. बुरुजावर बांधलेल्या 2 मजली इमारती दिसतात. त्यांना माडी असे म्हणतात. तटबंदीवर चढून चालायला सुरुवात केल्यावर अनुक्रमे गणेश, राम, हनुमंत आणि दर्या बुरुज पाहायला मिळतात. राणी वसाची इमारत एका भव्य बुरुजावर बांधलेली पाहायला मिळते. चुन्याचा घाणा पाहून परत तटबंदीवर चढल्यावर अनुक्रमे तुटका, शिकरा, शिंदे, शहा, व्यंकट, सर्जा, शिवाजी, गगन, मनोरंजन बुरुज पाहायला मिळतात. बुरुज व तटबंदीतील जंग्या, तोफांसाठी ठेवलेले झरोके व बुरुजावर पाण्यासाठी ठेवलेल्या दगडी डोणी पाहण्यासारख्या आहेत. कान्होजींच्या समुद्रावरील वाढत्या प्रभावाने इंग्रजांचे धाबे दणाणले होते. इंग्रजांनी इसवी सन 1718 मध्ये प्रचंड आरमारानिशी विजयदुर्गावर हल्ला चढवला. पण किल्ल्यावरून रुद्राजी धुळपने तो हल्ला परतवून लावला. प्रचंड दारुगोळा आणि 200 सैनिकांचे प्राण गमावून इंग्रजांचे आरमार मुंबईला परत गेले. इसवी सन 1720 मध्ये इंग्रज कॅप्टन ब्राऊनने अनेक लढाऊ जहाज घेऊन विजयदुर्गावर हल्ला केला. त्यांच्या ताफ्यात फ्राम नावाची प्रचंड युद्धनौका होती. तरीही इंग्रजांना हार पत्करावी लागली. मराठ्यांनी इंग्रजांचा पाठलाग चालू केल्यावर त्यांच्या हाती फ्राम लागू नये म्हणून इंग्रजांनी ती युद्धनौका जाळून बुडवली.
नितांत सुंदर भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला, विविध घटनांचा साक्षीदार असलेला विजयदुर्ग किल्ला आजही आपल्या गतवैभवाचे अवशेष अंगा खांद्यावर बाळगत उभा आहे. मनोरंजन बुरुजावरून गोविंद बुरुजाकडे जाताना उजव्या बाजूला असलेल्या किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. गोविंद बुरुजावरून पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज थेट समुद्रात शिरलेला पाहायला मिळतो. समुद्रापासून 32 मीटर उंच असलेल्या या बुरुजाला खूब लढा किंवा 12 तोफा बुरुज या नावाने ओळखतात. या बुरुजावर जाण्यासाठी तटबंदीच्या आत कमानी असलेला बोगदा बनवलेला आहे. खूब लढा बुरुज पाहून पुन्हा तटबंदीवर येऊन पुढे गेल्यावर घनची पाण बुरुज पाहायला मिळतात. पुढे एक वास्तू पाहायला मिळते, त्यावर दारू कोठार असं नाव लिहिलेलं आहे. परंतु तटबंदीला लागूनच दारू कोठार असण्याची शक्यता कमी आहे. आखलेल्या मार्गावरून चालायला सुरुवात केल्यावर भग्न भवानी मंदिर पाहायला मिळते. पायवाटेच्या डाव्या बाजूस एक लहान व एक प्रचंड मोठा हौद पाहायला मिळतो. मोठ्या हौदात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. दोनही हौद कोरडे आहेत. पावसाचे पाणी साठवण्यासाठी हे हौद बांधण्यात आले होते. साठलेले पाणी जमिनीत मुरू नये म्हणून हौद बांधताना शिशाचा वापर केला होता. हौदाच्या पुढे असलेल्या इमारतीत खालच्या मजल्यावर धान्य कोठार होते. कान्होजी आंग्रेंच्या काळात वाघोटन खाडीत दगड फोडून आरमारी गोदी बांधण्यात आली होती. या ठिकाणी जहाज बांधणी आणि
दुरुस्तीची कामे केली जात. विजयदुर्ग पासून 3 किलोमीटर वर रामेश्वर मंदिर आहे. त्याच्या जवळ संभाजी आंग्रे यांची समाधी आहे. इमारत पाहून पुढे गेल्यावर जखिणीचे मंदिर व त्यासमोर ठेवलेली जखिणीची तोफ पाहायला मिळते. पुण्यापासून अंदाजे 370 किलोमीटर तर मुंबई पासून अंदाजे 515 किलोमीटर अंतरावर असलेला विजयदुर्ग हा किल्ला कसा असेल याचं उत्तम उदाहरण आहे.